त्यांनी दिल्लीमधल्या दंगलीचा केलाय, जो 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शेकडो निरापराध लोकांना मारलं गेलं, त्याचा उल्लेख देखील त्यांच्या काळा दिवस असंही म्हटलेलं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये ज्या लोकांची हत्या झाली, ज्या निष्पाप लोकांची हत्या झाली, त्याबद्दल त्यांनी निषेध केला. आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारला तर काँग्रेसनेही चुकीचं म्हटलं होतं. स्वतः राहुल गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारला चुकीचं मानलं. पी चिदंबरम तत्कालीन गृहमंत्री होते, त्यांनी देखील सांगितलं की ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही आमची चूक होती. मनमोहन सिंग यांनी देखील त्याबद्दल चूक होतं हे मान्य केलं. अनेकांनी ती चूक झाल्याचं हे मान्य केलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. त्यामुळे ते काय गिरीश महाजनांनी नव्याने काही वक्तव्य केलं असं नाही. गिरीश महाजनांचं दोन कॉन्टेक्स्ट मध्ये वक्तव्य आहे. ते ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये तुम्ही नक्की वाईट नीट ऐकलं असेल. आणि इंदिरा गांधी सरकारची संभावना अब्दाली सारख्या एका क्रूर कर्म्याशी करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? त्याच्यामध्ये काय चूक आहे? जर शेकडो लोकांची हत्या करत असाल, निष्पाप लोकांची हत्या करत असाल, दिल्लीमध्ये 3000हून अधिक शीख बांधवांची हत्या केली, याला अब्दाली नाही तर कुणाचं नाव द्यायचं? अब्दालीनं देखील अशा पद्धतीनं 3000 लोकांची हत्या केली नसेल. तशी हत्या तत्कालीन काँग्रेस सरकारनं केली होती. सरकारला त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला लागतो असं तुम्हाला वाटत नाही? निर्णय घ्यायला हत्या करायचा निर्णय घ्यावा लागतो सरकारला. पूर्वी जे मला आश्चर्य वाटतं की एखादं सरकार पुरस्कृत दहशतवादी सारखं ते कृत्य होतं, त्याचं समर्थन कसं करतात? सरकारला हत्या करावी लागते याचं समर्थन? साधारण दिल्लीमध्ये मी कुठल्याच गोष्टीचं समर्थन करत नाहीये. मी तुमच्या मुद्द्यावरती बोट ठेवते की प्रत्येक सरकारला कुठली तरी जेव्हा अशी फुटीरतावादी किंवा अशा पद्धतीची घटना समोर येते तेव्हा त्याचा बिमोड करण्यासाठी त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो की नाही, असा माझा प्रश्न आहे. नाही, त्याचा निर्णय घ्यायचं त्याचं स्वागत असतं. परंतु 1984 साली जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर हजारो शीख बांधव मारले गेले, त्यांच्या कत्ली केल्या गेल्या, लहान लहान मुलं मारले गेले, बायका मारल्या गेल्या, आणि त्याचं समर्थन अशा पद्धतीचं होतं की सरकारला ते करावं लागतं. नाही, आता तुम्ही मला ऐकलं असेल पृथ्वीराज चव्हाण जेव्हा बोलत होते तेव्हा सुद्धा त्यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये वारंवार म्हटलेलं आहे की त्याच्यानंतर ज्या दंगली झाल्या त्याच्याबद्दल वारंवार त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि त्याची माफी मागितलेली आहे. आता सुद्धा अगदी 2 मिनिटापूर्वीची ही घटना आहे. आणि राहता राहिला प्रश्न हिंसक गोष्टीचा, कुठल्याही पद्धतीने हिंसक कुठलीही घटना घडणं ही कधीही स्वीकारार्ह नसते, हे मात्र नक्कीच खरं आहे. ज्याच्यामध्ये हिंसा कमीत कमी होईल अशाच घटनांचा आपण नेहमी पुरस्कार करत असतो. परंतु माझा प्रश्न असा होता की कधी कधी घटनांचा बिमोड करण्यासाठी सरकारला परिस्थितीनुसार असे निर्णय घ्यावे लागतात की नाही? निश्चितपणे घ्यावे लागतात. या भिंडरवालेला निर्माण कोणी केलं हो? या भिंडरवालेला ताकद कोणी दिली? या भिंडरवालेची ताकद वाढली पाहिजे यासाठी काँग्रेसने काय काय केलं हे आपण इतिहासामध्ये डोकावणार आहेत का नाही? या भिंडरवालेला मदत करणारं तत्कालीन काँग्रेसचं सरकार होतं. कारण पंजाबमध्ये अकाली दल वाढतोय आणि तो वाढू नये यासाठी अशा फुटीरतावाद्यांना साथ देण्याचं काम इतिहासामध्ये कुणी केलं याचा पण विचार आपल्याला करावा लागेल की या भिंडरवाल्याला ताकद कुणी दिली. ती ताकद दुर्दैवानं तत्कालीन काँग्रेस सरकारने गेली आणि त्यांना त्याचा पापाचा घडा भरला. आणि त्याच्यानंतर काय झालं? ऑपरेशन योग्य वेळी आपण या संदर्भात काँग्रेसच्या कुठल्या तरी प्रतिनिधीकडनं नक्कीच उत्तर घेऊ. आणि त्याचबरोबर ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळता आली असती का, हाही प्रश्न आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्याचा प्रयत्न केलेला होता. तेही तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पण आज तुम्ही इथे येऊन या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या प्रश्नावरती कौल काय आहे. 16,000 मतं आज आलेली आहेत. आणि ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काळा दिवस हे तुम्हाला पटतं का? म्हणजे गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य पटतं का? आणि 84% लोक म्हणतात नाही, 16% लोक म्हणतात होय. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.